तुमच्या आयुष्यातील खास क्षण अजून खास बनवण्यासाठी हवंय परफेक्ट ठिकाण? तर मग या स्काय स्वीट्स आणि एन बँक्वेट हॉल येवला. इथे मिळतात एसी व नॉन एसी आरामदायी रूम्स, मोफत वायफाय, फ्री पार्किंग, जिम सुविधा आणि स्वच्छ शांत वातावरण. बर्थडे पार्टी असो, एंगेजमेंट, लग्न समारंभ किंवा इतर कोणताही कौटुंबिक कार्यक्रम, स्काय स्वीट्स आणि एन बँक्वेट हॉल आहे तुमच्यासाठी परफेक्ट. दराडे कॉम्प्लेक्स, 3रा मजला, नगर मनमाड हायवे, येवला. आजच संपर्क करा 7620588593 9172789470. स्काय स्वीट्स आणि एन बँक्वेट हॉल तुमच्या प्रत्येक खास क्षणांसाठी. नगर मनमाड रस्त्यावरील उद्या होणार गटारीचे काम सुरू. दिलीप खैरे, बाळासाहेब लोखंडे. येवला लासलगाव मतदारसंघाचे भाग्यविधाते राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री माननीय श्री छगनरावजी भुजबळ यांच्या सूचनेनुसार राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस श्री दिलीप अण्णा खैरे यांनी येवला शहरातील अहिल्यानगर मनमाड रोडवरील विंचूर चौफुली परिसरात अनेक दिवसांपासून साचलेल्या गटारीच्या पाण्याच्या समस्येची दखल घेतली. सदर ठिकाणी नागरिकांनी छगनरावजी भुजबळ संपर्क कार्यालयात तक्रार नोंदवली होती. त्या अनुषंगाने आज सार्वजनिक बांधकाम विभाग व येवला नगर परिषद अधिकाऱ्यांची संयुक्त भेट घेण्यात आली. यावेळी संबंधित भुयारी गटार कंत्राटदारांना तत्काळ सूचना देऊन आजच काम सुरू करून लवकरात लवकर गटारीचे काम पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले, जेणेकरून रस्त्यावर गटारीचे पाणी येणार नाही व नागरिकांना त्रास होणार नाही. या प्रसंगी विशेष कार्य अधिकारी श्री महेश पैठणकर, श्री हरीश भामरे, स्वीय सहाय्यक श्री बाळासाहेब लोखंडे, नगराध्यक्ष श्री राजेंद्र लोणारी, गटनेते श्री दीपक लोणारी तसेच नगरसेवक, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. आज येवला शहरातील नगर मनमाड रोडवरील लक्कडकोट आणि बस स्टँड ह्या दोन्ही ठिकाणावरून रस्त्यावरती गटाराचं पाणी वाहत असलेलं दिसून आल्याबरोबर महाराष्ट्र राज्याचे अन्न, नागरी पुरवठा मंत्री नामदार छगनरावजी भुजबळ साहेब तसेच समीरजी भुजबळ साहेब त्याचप्रमाणे PWDचे जे अधिकारी होते त्या ठिकाणी नगरपालिकेचे अधिकारी हे गटार कोणाच्या अतिरिक्त येतं ते पाहिल्यानंतर हे नगरपालिकेला काम उद्यापासून चालू करण्याचं सांगितलेलं आहे. यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस दिलीप अण्णा खैरे, नगराध्यक्ष राजेजी लोणारी, गटनेते दीपकजी लोणारी, त्याचप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी, नगरसेवक या ठिकाणी उपस्थित होते. उद्याच त्या ठिकाणी अंडरग्राउंड गटाराचं काम त्या ठिकाणी चालू होणार आहे आणि नवीन दोन्ही बाजूंनी नवीन पाईपलाईन टाकून त्या वाहणाऱ्या पाण्याचा प्रश्न त्या ठिकाणी लवकरात लवकर मिटला जाईल. रेस्टॉरंट वर्मा पॅलेस, येवला कोपरगाव रोडचं आकर्षण. रेस्टॉरंट वर्मा पॅलेस, लक्झरी रूम्स, मल्टी क्युजिन रेस्टॉरंट आणि भव्य बॅकवेट हॉल, एसी रूम्स, टेरेस गार्डन आणि स्वादिष्ट जेवण. एकदा भेट द्या, आपल्या अपेक्षापेक्षा जास्त सेवा मिळेल. ठिकाण येवला कोपरगाव रोड, उपजिल्हा रुग्णालय शेजारी, येवला. रेस्टॉरंट वर्मा पॅलेस. आता शिर्डी, नाशिक, मुंबई येथे लग्नासाठी जाण्याची गरज नाही. येवल्यातच घेऊन आले आहे वर्मा लॉन्स. तुमच्या सर्व समारंभासाठी एकमेव भव्य ठिकाण. तुमच्या जीवनातील खास क्षणांना सुंदर आणि अविस्मरणीय बनविण्यासाठी योग्य ठिकाणाची निवड महत्त्वाची असते. त्या प्रत्येक स्वप्नपूर्ती क्षणांसाठी वर्मा लॉन्स आहे. विस्तीर्ण व हिरवळयुक्त प्रशस्त लॉन, प्रशस्त पार्किंगसह अनेक सुविधा, सर्व काही एकाच ठिकाणी. प्रशस्त पार्किंगसह अनेक सुविधा. वर्मा लॉन्स, ठिकाण येवला, नाशिक रोड, यरंडगाव. एक वेळ अवश्य भेट द्या.